नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मागील काही वर्षांमध्ये एस्केलेटर या कन्सेप्ट वरती प्रॉब्लेम्स आलेले आहेत. याच्या मागच्याच एपिसोड मध्ये मी तुम्हाला एस्केलेटरच्या बाबतीमध्ये नेमकं काय होतं याविषयी बोललो होतो. आजच्या एपिसोड मध्ये एस्केलेटरवर आलेला, राज्यसेवेला आलेला खास करून हा दुसरा प्रॉब्लेम आपण चर्चेसाठी घेऊया. एस्केलेटरचा एक प्रॉब्लेम कंबाईनला पण आलेला आहे आणि एक टॅक्स असिस्टंटला आलेला आहे. जसे राज्यसेवेला आलेला आहे, ग्रुप बी ला आलाय, ग्रुप सी ला आलाय. तर हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. या टॉपिकचे नोट्स वगैरे किंवा पुस्तकामध्ये कुठेही नाही, तर याला जरा चांगलं प्रिपेअर करा. तर हे कशा पद्धतीने होतं बघा, एस्केलेटरचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल ना, तर टोटल नंबर ऑफ स्टेअर्स वरती जाऊन सॉल्व्ह करायचा असतो. आता या उदाहरणामध्ये नेमकं काय घडत आहे बघा. घाई असल्याने आसिफा आणि अजिता उतरण्यासाठी उतरायचे त्यांना, राईट. म्हणजे तो सततचा जो सरकता जिना आहे तो कुठून खाली येतोय, वरून खाली येतोय, राईट. आणि तो जिना आहे तसाच, तेच, दुसरा जिना नाही, तेच. त्या जिन्यावरती पण कोण आहे, इथं ही आसिफा आहे, इकडे ही अजित आहे, ती पण खाली उतरते. आता दोघींना पण ऑफिसला जायचं असेल, कुठली तरी गडबड आहे पाठीमागं, एस्केलेटर त्यांना घेऊन जाते. दॅट वॉज नॉट सफिशियंट टू देम. त्यांना ते तेवढं सफिशियंट नाहीये. ते त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन करतात, त्यांच्या स्वतःच्या ताकदीनं. खाली जरी घेऊन जात असलं तरी त्या स्वतःच्या ताकदीनं खाली उतरतात. तर आसिफा या 40 पायऱ्या उतरतात, तर अजिता या 60 पायऱ्या उतरतात. आसिफा 40 पायऱ्या खाली उतरतात, अजिता 60 पायऱ्या खाली उतरतात. आणि पुढे सांगितलं की एका विशिष्ट वेळेमध्ये, पर्टिक्युलर टाइम आहे, यू डोंट नो व्हॉट इज द टाइम, काय टाइम आहे, त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये अजिता जर 3 पायऱ्या खाली उतरत असेल, आसिफाला 1 पायरी उतरण्यास लागणारा वेळ आणि कुणाला, अजिताला 3 पायऱ्या उतरण्यास लागणारा वेळ, राईट. असं दिलेलं आहे आपल्याला. आपण असं कन्सिडर करूयात की अजिताला, समजा अजिताला 3 पायऱ्या उतरण्यास लागणारा वेळ 1 सेकंद म्हणून 3 पायऱ्या ती 1 सेकंदात उतरली. तुम्हाला जर 1 मिनिट मानायचं तर 1 मिनिट माना, काय मानायचं माना, तुमची मर्जी, आमचा हे नाही. मी 1 सेकंद मानलं. तर ती स्वतः 60 पायऱ्या उतरते. 60 पायऱ्या उतरायला तिला 20 सेकंद लागले. याचा थोडा अर्थ समजून घेतला पाहिजे. म्हणजे अजिता त्या एस्केलेटर वरती 20 सेकंद थांबलेली होती.
किती सेकंद थांबलेली होती? 20 सेकंद थांबलेली होती. म्हणजे एस्केलेटर सुद्धा 20 सेकंदासाठी ऑपरेशनल होता. कळते का? एस्केलेटर सुद्धा किती सेकंदासाठी ऑपरेशनल होता? 20 सेकंदासाठी ऑपरेशनल होता फॉर अजिता. आणि जेव्हा आसिफा उतरत होती, जर अजिताला आणि आसिफाला उतरायला लागलेला वेळ सारखा असेल तर मी काय करेल की बाबा काय आलं, सॉरी, अजिता समजा अजिताला सॉरी आसिफाला एक पायरी उतरण्यास लागणारा वेळ 1 सेकंद मानू, कारण वेळ सारखा आहे दोघांना. इकडे 1 सेकंद मानलं तर इकडे पण 1च सेकंद, कारण दिलंय तसं एका पर्टिक्युलर टाइम मध्ये हिला 3 पायऱ्या उतरायला लागणारा वेळ आणि हिला 1 पायरी उतरायला लागणारा वेळ कसा आहे, सॉरी एका पर्टिक्युलर वेळेमध्ये ही 3 पायऱ्या उतरते तर हे 1 पायरी उतरते. म्हणून मी असं कन्सिडर केलेलं की हिला 3 पायऱ्या उतरायला 1 सेकंद लागला असेल किंवा 1 सेकंदात ही 3 पायऱ्या उतरत असेल आणि याच्यामध्ये ही 1 सेकंदात 1 पायरी उतरत असेल किंवा एका पायरीला हिला उतरायला 1 सेकंद लागत असेल असं मी कन्सिडर केलं. टाइम दिला नव्हता, मी अज्युम केला. मग मला सांगा, हिला 1 पायरी उतरायला 1 सेकंद लागतोय, त्यात ही स्वतःच्या जीवावरती 40 पायऱ्या उतरते, तर किती सेकंद लागतील? 40 सेकंद लागतात. म्हणजे आसिफा दिदी जेव्हा त्या एस्केलेटरवरून खाली येत होत्या तेव्हा त्या एस्केलेटरवरती 40 सेकंदासाठी होत्या. किती सेकंदासाठी होत्या? 40 सेकंदासाठी. याचा दुसरा अर्थ असा निघतो की एस्केलेटर पण किती सेकंदासाठी ऑपरेशनल होतं? 40 सेकंदासाठी ऑपरेशनल होतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा गणित करतो तेव्हा ते गणित एस्केलेटरच्या एकूण पायऱ्यांवरती डिपेंड करतं. एस्केलेटरचा वेग वीस स्टेप्स पर सेकंद मानूयात. आसिफाच्या बाबतीत C is on escalator for 40 seconds, means escalator is operational for 40 seconds. एस्केलेटरचा जर वेग 40 पकडला असेल मी, तर ते एस्केलेटर 40 सेकंदामध्ये किती स्टेप्स क्रिएट केलं असेल? एका सेकंदाला 20 तर 40 सेकंदाच्या 40-20 स्टेप्स झालेल्या असतील त्याच्याकडनं. आसिफा स्वतःच्या जीवावरती 40 पायऱ्या खाली उतरते. एस्केलेटर पण खाली येते, आसिफा दिदी पण खाली येते. कळलं? कारण उतरते उतरते असं दिलेलं आहे. म्हणजे इथं काय झालं? बेरीज झाली. या एकूण पायऱ्या असतील आसिफाच्या बाबतीत. अजिताच्या बाबतीत काय होईल? अजिताच्या बाबतीमध्ये असं होतं की ती त्या एस्केलेटरवरती 20 सेकंदासाठी थांबलेली आहे. एस्केलेटर पण ऑपरेशनल आहे. सो ऑपरेशनल टाइम ऑफ एस्केलेटर इज 20 सेकंड. We have assumed that speed of escalator is 20 steps per second. So in that 20 seconds, escalator created a steps of, or तिला ते एस्केलेटर 20 स्टेप्स खाली घेऊन गेलं स्वतःच्या वेळेमध्ये. तर ते 20 व्ही असं पकडूयात. 20 स्टेप्स ते खाली घेऊन आलं. ती स्वतः 60 पायऱ्या खाली खाली येते. ते एस्केलेटर पण खाली येते, आसिफा पण खाली येते, सॉरी अजिता पण खाली येते. ते ऍडिशन होईल, दॅट इज एकूण पायऱ्या. आयुष्यभर लक्षात ठेवायचं, एस्केलेटरचा कुठलाही प्रॉब्लेम हा टोटल नंबर ऑफ स्टेप्स वरती वर्कआउट होत असतो. कशावरती वर्कआउट होतो? टोटल नंबर ऑफ स्टेप्स वरती. आता बघा,
हे 40V अधिक 40 बरोबर 20V अधिक 60, हे इकडं ते तिकडं गेलं. 20V बरोबर 20V बरोबर 1. V ची किंमत किती आली? 1 आली. तुम्हाला काय विचारलंय? एकूण पायऱ्या विचारलेत. मी आता इथं घेतो एकूण पायऱ्या. कोणत्या एका समीकरणाला पकडा तुम्ही. 40V अधिक 40 पकडा. 40V ची किंमत किती आहे? 1 अधिक 40 किती आलं? 80 पायऱ्या आल्या. किती पायऱ्या आल्या? 80 पायऱ्या आल्या. 80 पायऱ्या. समजतंय? एवढं सोपं आहे होते, काही बी नसते हो त्याच्यात, राईट. मग आता बघा, हे असं जर करत बसलो मी, इतकं इन डिटेलिंग जर फिल्डिंग, दॅट इज प्रॉब्लेम. खरं तर ऍक्च्युली एवढाच आहे, तसं बघितलं तर काही लेंथ नाहीये याच्यामध्ये. मला तुम्हाला समजून सांगायचंय म्हणून मला असं करावं लागलं. पण व्ही मानणं वगैरे हे पण मी गुन्हेगारी समजतो स्पर्धा परीक्षेला. इफ आय वेअर इन प्लेस ऑफ यू, माझा अप्रोच काय राहिला असता? देखो बच्चन, तर आमचा अप्रोच असा राहिला असता. तर माझ्या अप्रोच नुसार मी याला अशा अँगलने वर्कआउट केलं असतं. इथं आसिफा, अजिता, पायऱ्यांची संख्या 40, 60, पायऱ्यांचा उतरण्यास किंवा असे म्हणून वेगाचं स्टेटमेंट आहे ते. 1 पायरी उतरते तेव्हा 3 पायऱ्या उतरते असं काहीतरी सांगितलं. अजिता 3 पायऱ्या उतरते एका वेळेमध्ये, तर हिला 1 पायरी उतरते. म्हणजे याचा अर्थ काय होतो की लागणारा वेळ काय होतो? एका सेकंदाला 1 पायरी तर 40 सेकंद, 40 पायऱ्यांचे 40 सेकंद, आणि 60 सेकंद, एका सेकंदाला 3 पायऱ्या तर 60 पायऱ्यांचे 20 सेकंद. याच्यातला डिफरन्स किती झाला? 20 सेकंद झाला. का झाला? तर या 20 पायऱ्यांमुळे झाला. 20 सेकंदाला 20 पायऱ्या, 20 सेकंदाला 20 पायऱ्या, 20 सेकंदाला 20 पायऱ्या. ह्या 20 सेकंदामध्ये एस्केलेटरचं कॉन्ट्रीब्युशन किती पायऱ्या असेल? 20 पायऱ्या असेल. या दीदीच्या स्वतःच्या किती पायऱ्या आहेत? 60 आहेत. या दोघांची बेरीज किती झाली? 80 पायऱ्या झाली. जर तुला असं इकडे यायचं नसेल, एका 20 सेकंदामध्ये 20 पायऱ्या, 40 सेकंदाच्या किती पायऱ्या? 40 पायऱ्या. आणि ह्या दीदीच्या स्वतःनी चढलेल्या किती पायऱ्या आहेत? 40 आहेत. ह्या दोघांची बेरीज करून बघ, किती येतील? 80 पायऱ्या येतील. हे इतकं साधं गणित होतं. हे राज्यसेवेला एक्सपेक्टेड, आयोगाला अपेक्षित असलेली पद्धती ही होती. मी कधी काळी शिकायला असताना हैदराबादला आम्ही शिकत शिकत MBAच्या इन्स्टिट्यूट्स वरती लेक्चर्स घ्यायचो, तेव्हा आम्हाला तिथं हे प्रॉब्लेम शिकवावे लागायचे. अपेक्षाही नव्हती की कधी कुठल्या काळामध्ये हे आयोग विचारल म्हणून. आलं. त्या आलेल्या वर्षी लोकांनी उत्तर आल्यावर तर भयानक एक्सप्लेनेशन आहेत त्यांचे, वाचायला अवघड जातं ते. त्यांचे एक्सप्लेनेशन बघितलं की वाटतं बाई काय हा प्रकार नाही, हे एवढं इझी आहे. हा एक टॉपिक म्हणून कुठल्या तरी पुस्तकामध्ये ऍड होणं आता काळाची गरज आहे येणाऱ्या काळात. तर याचं चांगलं प्रिपरेशन करा. हा टॉपिक पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवा असो, कंबाईनची ग्रुप बी आणि सी असो, MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या टेक्निकल एक्झाम्स असो, ऍग्रिकल्चरची असो, RTO असो, इंजिनिअरिंग रिक्रुटमेंट असो, कुठलीही एक्झाम असो, त्यासाठी MPSC साठी हा अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे. आगामी काळामध्ये NTPC कडून काही रेल्वेची रिक्रुटमेंट होणार आहे.
जेव्हा IBPS TCS घेते तेव्हा सुद्धा यावरती प्रश्न विचारला जातो. त्यांचं हे फेवरेट फूड आहे. तर हे चांगलं प्रिपेअर कराल अशी अपेक्षा बाळगतो. त्यातली मेथड तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. हा व्हिडिओ इकडे थांबवतो. नमस्कार.